तर नमस्कार मंडळी. आणि आता आलो आम्ही इकडे जांभळं काढायला. वाजले दुपारचे 12:30 आणि आमचं घर आहे त्याच्या बाजूलाच रोड आहे आणि तिकडून थोडं पुढे आलं ना एक जांभळाचं झाड आहे. तर आम्ही आता सगळ्या पोरांना बघा सगळ्या पोरांना जांभळं काढायला घेऊन आलो आहे. तर ते आता जुगाड करतायत तो तुम्हाला दाखवतो आहे. यांचा मी जुगाड दाखवतो तुम्हाला. म्हणजे हे पूर्ण मुंबईलाच असतात सगळी मुलं दादाची आणि त्यांची आयडिया बघा. म्हणजे ते खाली पडून खराब व्हायला नको म्हणून इकडे बघा हे साडी पकडून राहिले दोघंजणं. आणि म्हणजे जर वरून पडले तर त्या साडीत पडून खराब नाही होणार म्हणजे आपटणार नाही. आणि हा काठी घेऊन ते जांभळीचं झाड हलवतोय आणि सगळे जांभळं पाडतोय. बघा जुगाडू कमलेश आहे. जुगाडू कमलेश. ही बघा ही अर्शनी इकडे बघ हाय कर. हा अजय हा दादा या पोरांचा आणि आमचा पुतण्या हा आहे मीर आहे बोल हाय. हा नील हाय. हा विराज आणि हा आमचा अस्मित आणि आराध्या. तर आता आम्ही आमचं इकडेच घर आहे पुढे आणि इकडे जांभळं काढायला आलो आहे. बघा जांभळं भरपूर आहेत आणि या मुलांची आयडिया बघा. म्हणजे त्यांना आम्ही सांगितलं नाही की साडी वगैरे पकडा. त्यांनी घरी जाऊन स्वतः साडी घेऊन आलेत घराकडून आणि घरी जाऊन ते मार पण खाणार कारण चांगली साडी घेऊन आलेत. आणि ही आयडिया होती आमच्या हर्षणीची. ही बघा हर्षणी मग अजू दादाची आयडिया होती कारण तो दादा आहे म्हणून त्याची आयडिया आणि दादाला सगळ्यांनी फॉलो केलं. आमच्या दादाला फॉलो करा. किती पडले बघा यांचा जुगाड. हे सगळे जांभळ्या साडीमध्ये पडले ती खराब नाही झाली. आणि ही आयडिया होती आपल्या अजू दादाची. अजू दादा हाय बोल हाय. हा दादा या पोरांचा आणि ही छोटी मुलं तिकडे. आता आमचा दादा एक मुंबईला गेला तर त्याने आम्हाला 50 रुपये दिले आणि आम्ही त्याची पार्टी करणार आज 50 रुपयाची. संध्याकाळी 50 रुपयाची मोठी पार्टी असणार आमच्या. आम्ही एवढं मेहनतीने अर्धा तास झालो. आणि ही काकी बघा परत घेऊन आले घरातून जांभळ गोळा करायला. आणि आता ही पोरांना दादागिरी दाखवणार आणि सगळे जांभळं काढून घेणार आमच्याकडनं. आणि आता मी यांचा इंटरव्ह्यू घेतोय. इंटरव्ह्यू म्हणजे त्यांना प्रश्न विचारतोय की तुम्हाला गावी मजा येते की मुंबईला. तर पहिला मीर आहे. मीर तुला गावी मजा येते की मुंबईला? मला गावी मजा येते. का गावी का मजा येते? कारण की गावी अभ्यासाचं टेन्शन नाही. जिथे पाहिजे तिथे आपण खेळायला पण जाऊ शकतो. जांभळं तोडायचे असेल तर जांभळं पण तोडून खाऊ शकतो म्हणून मला गाव आवडतं. अरे वा. आता कोण आहे? नील तुला गाव आवडतो की मुंबई? मग गाव का आवडतो? कारण गावी काही टेन्शन नसतं. अभ्यास जांभळं खायचं तर जांभळं पण खाऊ शकतो. खेळायचं असेल तर खेळ पण शकतो. अजून कोण आहे? आता आपली कीर्ती तुला गाव आवडतो का मुंबई? गाव. गाव का आवडतं? कारण गावी अभ्यासाचं टेन्शन नसतं. मस्त खेळू शकतो जेवढं पाहिजे तेवढं आणि मजा येते. तुला हर्षणी? गाव आवडतं मला. का गाव का? सगळ्यांनी सांगितलं ते ना वेगळं काहीतरी सांग तू. अरे मला खेळायला आवडतं. मला आंबे वगैरे भेटतात गावी. कोकम रतांबे हे सगळं चोरून खायला लय मजा येते ना. आणि एवढंच. अजून एवढंच येतं. एवढंच. आराध्या तुला? आराध्याला असते आपल्याला. आणि विराज तुला गाव आवडतो का मुंबई? गाव. गाव का आवडतो? काय बोलू काजू पण खाऊ शकतो. अरे वा. काय ते खेळायला पण जाऊ शकतो कुठे पण. आंबे पण खाऊ शकतो. केळी पण खाऊ शकतो. हो ना. लय मजा येते तुला. तुम्हा सगळ्यांना गाव आवडतो ना? होते पण त्यांनी सकाळपासून काढला नाही. आणि आता असा यांचा प्लॅनिंग आहे की जाऊन तिकडे धुवायची आणि सगळ्यांनी वाटून थोडी थोडी खाणार असा प्लॅनिंग आहे. आणि जसं आम्ही लहानपणी आमका गाव आवडायचो तशी आता ही म्हणजे माझ्या सगळ्या दादांची पोरं
तर त्यांना पण गाव जास्त आवडतं. आता ह्या व्हिडिओ तुम्ही बघितला असालच, मी त्यांना एक एक प्रश्न विचारला आहे आणि सगळ्यांचा उत्तर तेच होता की गाव गाव आवडतो, गाव आवडतो. कारण कोकणात जेव्हा ही पोरं येतात ना, कारण मुंबईत फक्त रूममध्ये खेळायचा, अभ्यास करायचा, ह्योच गोष्टी त्यांच्या जास्त चालू असतात आणि ट्यूशन क्लास वगैरे सगळं. पण गावी जेव्हा येतात ना, तेव्हा असे फिरून बिरून मजा येतात त्यांना, इकडे तिकडे फिरणं. कारण आई वडील जास्त त्यांना लक्ष देत नाही, ते असेच इकडे तिकडे दिवसभर फिरत असतात. तर म्हणून त्यांना गाव जास्त आवडतं. चला तर मग आता घरात जांभळा खाऊ. आणि तुम्हाला बोललेलो मी पहिल्या व्हिडिओमध्ये की मी गावाला का आलो याचं कारण नंतर सांगेन. तर आज आपल्यासोबत आहे माझा भाऊ बाळू, म्हणजे टॅटू आर्टिस्ट. आणि मला टॅटू काढायचा होता कारण 2 दिवसानंतर माझा बड्डे आहे आणि बड्डेसाठी स्पेशल टॅटू काढायचा आहे. तो तुम्हाला नंतर दाखवेनच मी. आणि तो एक जवळजवळ 1-1.5 महिना झाला गावीच आहे आणि तो पूर्ण त्याचं टॅटूचं जे सामान आहे तो गावी घेऊन आलेला. तर मला बड्डेच्या आधी टॅटू काढायचा होता, तर म्हणून मी गावाला आलेलो. कारण त्याने पूर्ण सामान इकडे आणलं, तर मला बोलला की आपण गावीच टॅटू काढूया. तर आता आम्ही टेरेसवरती आहोत आणि तो इकडे सगळी अरेंजमेंट करतो आहे, दाखवतो तुम्हाला, थांबा. इकडे बघू शकता पूर्ण अरेंजमेंट करतो. इकडे 2 बॅगमध्ये पूर्ण त्याचं सामान आहे आणि खास टॅटू काढायसाठी मी आलेलो आणि हे पूर्ण सामान मावशीकडे होतं. तर काल दुपारी आलो मी, तसेच गाडी घेऊन दोघेजण गेलो आणि तिकडून घेऊन आलो आणि आता तो पूर्ण सगळे अरेंजमेंट करतो आहे. तोपर्यंत मी तुम्हाला इकडून गच्चीवरून व्ह्यू दाखवतो. आत्ता एवढं भारी वाटतं आहे, पण जेव्हा पाऊस चालू होईल आणि त्यानंतर इकडून बघून एवढं सुख भेटतं ना, कारण पूर्ण समोर हिरवागार रस्ता आणि पाऊस चालू. तर अशा टायमिंगला आपली एकच इच्छा असणार, मस्त पाऊस पाहिजे, गरम गरम चाय आणि गरम गरम कांदा भजी. इकडे बसून जो आनंद आपण, म्हणजे जे बोलतात ना स्वर्गसुख, तर ते स्वर्गसुख आपण इकडून अनुभवू शकतो. मंडळी सगळं आता प्रिपरेशन करून झालं आहे त्याचं, म्हणजे जे टॅटूच्या आधी करायचं आहे पूर्ण सामान वगैरे सेटअप करून झालं. आणि आमची बच्चे कंपनी आले टॅटू बघायला, सगळे आलेत बघायला. त्यांना इकडे शांतपणे लाईनीत बसवलं आहे आणि बोललो इकडे बसून बघा. तर आता आम्ही सुरुवात करतो आहे टॅटू काढायला. मागे तर मंडळी तुम्ही बघू शकता, फायनली आम्ही 12:30ला बसलेलो आणि आता जवळजवळ 4:30 पावणे 5 झाले. तर आता आमचा टॅटू ऑलमोस्ट पूर्ण होत आला आहे आणि जेव्हापासून चालू केला तेव्हापासून बाळू पण जागेवरून उठला नव्हता आणि मी पण. आणि तुम्ही बघू शकता फायनल रिझल्ट जसा फोटोमध्ये, मी या व्हिडिओमध्ये तो फोटो पण टाकेन. आणि हा त्याने काढलेला टॅटू जसा फोटोमध्ये आहे एकदम तसाच त्याने काढला आहे. आई माऊलीची माया, अनमोल माया, ऊन सावली सुखाची, ममतेची छाया, माई माऊलीची माया, अनमोल. तुम्हा सगळ्यांना गाव आवडतो ना? मग आता तुम्ही काय बोलणार आपल्या चॅनलबद्दल?
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा अरे वा आणि फॉलो करा. आमच्या दादाला फॉलो करा, ओके आमच्या काकाला फॉलो करा. थँक्यू.